करू का? हा, सुरू करतो. नमस्कार. आजच्या आपल्या नॅशनल वेबिनार ऑन मेंटेनिंग मेंटल हेल्थ ॲट होम या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड कोल्हापूर मधल्या कॉलेजने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी डॉक्टर शिरीष शितोळे, डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी, महावीर महाविद्यालय. आज मी जो काही विषय निवडलेला आहे त्या विषयाचं नाव आहे फ्रॉम पर्सनल सेल्फ टू सोशल सेल्फ, म्हणजे व्यक्तिगत स्वकडून सामाजिक स्वकडे जाण्याचा प्रवास. हा विषय घेण्याची माझ्या नजरेसमोर काही कारणं होती. गेल्या 61 दिवसांच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये अनेकदा अनेक टप्प्यांवर समाजातल्या लोकांशी संवाद साधताना, लोकांना काउन्सिलिंग करताना, मग ते फेसबुक लाईव्ह मध्ये असेल किंवा टेलिफोनवर असेल, हे काउन्सिलिंग करताना सतत असं जाणवत राहायचं की आपण ज्या समाजातल्या लोकांशी बोलतो आहोत या लोकांच्या समस्या खरोखरच खूप गंभीर आहेत. त्या समस्यांमध्ये मला प्रामुख्याने 2 प्रकार आढळले. त्यातला पहिला प्रकार जो होता तो म्हणजे घरामध्ये चिडचिड होतीये, नवरा बायकोची भांडणं वाढतायत, कंटाळा आलाय, परसेप्च्युअल व्हरायटी ज्याला आपण म्हणतो, सांविधानिक वैविध्य मिळायचं बंद झालंय, मुलांचा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आहे. आणि या मानसिक समस्यांना विशेषत्वानं जेव्हा लोक सामोरं जायचा प्रयत्न करायचे तेव्हा त्यांना सायकोलॉजिस्ट आठवायचं. आणि दुसरा एक वर्ग होता ज्या वर्गाबरोबर बोलत असताना मला अनेकदा अंतर्मुख व्हायला झाला. त्यामध्ये हॉटेलमध्ये काम करणारे, रिक्षावाले, 50-55 वयाची स्त्री की जिच्या नवऱ्याला बायपास सर्जरी झालेली आहे, घरात कोणी नाही, 12वी शिकलेली आहे, बाहेर पिग्मी एजंट म्हणून काम करते, आता जॉब गेलेला आहे, अनेक मोलमजुरी करणारी माणसं, अगदी रस्त्यावर शेंगदाणे विकणाऱ्यांपासून ते हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांपर्यंत, अशा अनेकांचे मला टेलिफोनवर काउन्सिलिंगसाठी फोन यायचे. आणि त्यांचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामध्ये काही ठळक मुद्दे मला जाणवायचे की एक म्हणजे आम्ही काम करायला तयार आहोत, आमचं हातावरचं पोट आहे, घरात एवढी माणसं आहेत, कमावणारा मी एकटा आहे, लेकरांची शिक्षण आहेत, आई वडिलांची आजारपणं आहेत, आणि जर मी काम नाही केलं तर किती काळ मी जगू शकेन, वेड्यासारखं व्हायला लागलंय. आणि कोरोनाचा लॉकडाऊन संपणार कधी, आम्हाला बाहेर पडायचं. आता हे जे 2 ठळक असे समस्यांचे प्रकार आहेत त्यातला एक प्युअरली मानसिक आहे की जो समाजातल्या आजच्या आहेरे वर्गाशी संबंधित आहे, आणि दुसरा जो आहे तो समाजातल्या नाहेरे वर्गाशी संबंधित आहे. आहेरे वर्गाच्या समस्या सोडवत असताना आपण खूप मानसिक पातळीवरचे छोटे छोटे उपाय त्यांना सांगत असतो. तुम्ही घरातल्या वेगवेगळ्या कौशल्य शिकून पहा, स्वयंपाक करून पहा, भांडी घासून पहा, वेगवेगळ्या गोष्टींची यादी करा, संवाद करा, काही मालिका पहा, त्याच्यावरच्या चर्चा घडवून आणा, वगैरे वगैरे. पण हा जो नाहिरी वर्ग आहे की जो खूप मोठा मास आहे भारताचा, या नाहिरी वर्गाला अशा प्रकारची उत्तरं देत असतानाच मला ही मर्यादा पण जाणवत होती की या प्रकारची उत्तरं ही त्यांच्यासारख्याने देणं हे पुरेसं नाही. याबरोबरच त्यांच्या आयुष्याला जी वास्तवात भिडणाऱ्या समस्या आहेत त्यांना आपणही भिडायला हवं. आणि त्यामुळे त्यांना समस्येची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला हे जाणवत होतं की सामाजिक स्व नावाची गोष्ट जी आहे त्याचा विकास करणं ही आपल्या देशातल्या विशेषतः मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये जास्त गरजेची गोष्ट आहे. कारण हा मध्यम वर्ग जो आहे तो एका विशिष्ट कोशामध्ये गेलेला आहे, आणि त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये उलथापालथ घडत असताना मध्यम वर्गाला मात्र असं वाटतं की आम्ही काय करू शकू, आम्हाला काय करता येणार आहे.
आणि हे जे वाटणं आहे, या वाटण्यातूनच उद्याच्या विकसित भारताच्या स्वप्नाला खीळ बसेल का काय, असं मला बोलताना जाणवायला लागलं. आणि म्हणून मी खास करून ऑर्गनायझर्सना सांगितलं, की मी या विषयावर बोलणं पसंत करेन, की व्यक्तिगत स्वकडून सामाजिक स्वकडे. तर आज मी माझा विषय मांडत असताना मल्टीडिसिप्लिनरी थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, बहुशाखीय विचार, त्या पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. केवळ सायकोलॉजी इतके सायकोलॉजी आणि त्या शाखांमध्ये मानसशास्त्राने काय योगदान दिलेलं आहे, या अनुषंगाने थोडीशी भारताची मांडणी मी करण्याचा प्रयत्न करतो. मला ह्या बरोबर हे सांगायचंय तुम्हाला, की 2000 पासून ते 2019 पर्यंत जेवढे म्हणून नोबेल प्राइजेस इकॉनॉमिक्स मध्ये मिळालेले आहेत, त्यामध्ये बऱ्याच नोबेल प्राइजेसवर मानसशास्त्रज्ञांनी आपलं नाव कोरलेलं आहे. आणि विशेषतः 2000 नंतर जेव्हा जागतिकीकरणाचं एक मोठं पर्व सगळ्या जगामध्ये विचार खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. मग तो इंडस्ट्रीमध्ये असेल, तो शिक्षणामध्ये असेल, तो आरोग्यामध्ये असेल, तो कल्याणकारी राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये असेल, तो गव्हर्नन्स मध्ये असेल, आणि इथे मानसशास्त्रज्ञांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं. आणि मग असं जाणवलं, की आपला विषय या वेगवेगळ्या विषयांना जेव्हा टच करतो, स्पर्श करतो, तेव्हा अतिशय मोलाचं योगदान देऊ शकतो. आणि मग आपला जो मध्यमवर्गीय आहे भारतामधला, त्यांनी जर का या जाणीवेने सामाजिक स्व विकसित करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणे आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी मी पॉवर पॉइंटला डोळ्यासमोर ठेवून मी आपल्याशी माझे मत मांडण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम आपण आपल्या इलॅबोरेशन आणि ते विशेषतः अभिवृत्ती बदलासाठी, पूर्वग्रह कमी करण्यासाठी, अनुकूलन घडवून आणण्यासाठी वापरलं जातं. हे मॉडेल मला आजच्या परिस्थितीत खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचं वाटतं. हे मॉडेल असं सांगतं, की आपण जीवनामध्ये आपल्याजवळ कोणतेही मेसेज, संदेश, माहिती जेव्हा येते, तेव्हा तिचा कशा प्रकारे विचार करतो, त्या माहितीचा विस्तार कसा करतो, मेंदूमध्ये त्याचे कोणकोणते पैलू लक्षात घेतो आणि निर्णय करतो. तर त्यासाठी त्यांनी 2 मार्ग सुचवले. त्यातला एक मार्ग आहे तो म्हणजे म्हणजे केंद्रीय प्रक्रियेचा मार्ग. जी काही माहिती तुमच्या माझ्या समोर येते, तेव्हा त्या माहितीचं संस्करण करण्याकरता आपण काही पूर्वानुभवाचा उपयोग करून घेतो, काही तर्काचा उपयोग करून घेतो. पण हे करत असताना जेव्हा परिघीय मार्गाने आपण जायला लागतो, तेव्हा साहजिकच आपली प्रेरणा थोडीशी कमी असते आणि आपली क्षमता सुद्धा आपण कमी वापरतो किंवा ती कमी असते सुद्धा. मग जेव्हा आपली प्रेरणा कमी आहे, आलेली माहिती चटकन समजावून घेऊन लगेच त्याच्यातून काही एक अर्थ काढण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे जास्त कष्ट नाही करायचे. तर प्रेरणा आपली कमी आहे आणि समजा कष्ट करायची जरी असली तरी आपल्याकडे ॲबिलिटी नाही, क्षमता नाही, वेगवेगळ्या पैलूंचा विचार करण्याची ताकद विकसित झालेली नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, ती माहिती घेतो आणि ती माहिती कोणी पाठवली आहे याच्याकडे जास्त लक्ष देतो. मग आपल्याला कोणीतरी नेता आवडत असतो, कोणीतरी एखाद्या व्यक्तीला आपण तज्ञ मानलेलं असतं, त्यांच्यावर आपला विश्वास असतो, आपली श्रद्धा असते, आपली भक्ती असते, एखाद्या विशिष्ट आयडिओलॉजी बरोबर आपण जोडले गेलेलो असतो. त्या आयडिओलॉजी संबंधित कोणी काही मांडलं की लगेच आपल्याला ते पटायला सोपं जात असतं. त्यानंतर प्रेझेंटेशन नावाची एक स्टाईल असते, सादरीकरण कशी केली आहे त्या माहितीची. मग ग्राफ्स आहेत, चित्र आहेत,
वेगवेगळी विशेषणं वापरलेली आहेत आणि अत्यंत ठासून ते म्हणणं मांडलेलं आहे. आकर्षक आहे मांडणारी व्यक्ती. तर अशा या गोष्टींनी जेव्हा त्या माहितीला आपण स्वीकारतो आणि ती माहिती खरी मानतो, तेव्हा आपण संस्करणाचा परिघीय मार्ग वापरलेला असतो. साहजिकच इथे बाह्य वैशिष्ट्य, रंगसंगती या सगळ्या गोष्टींचा मोठा प्रभाव पडतो. म्हणजे मेसेज मधलं मेरिट काय आहे यापेक्षा त्याचं सादर करणं कसं आहे याचा आपल्यावर जास्त प्रभाव पडतो. आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, कोरोना नावाचा विषाणू त्याच्यातून या सगळ्या गोष्टींकडे आपण या परिघीय मार्गामधून बघतो आहोत का हे आपल्याला तपासून बघितलं पाहिजे. दुसरा जो मार्ग आहे तो आहे केंद्रीय मार्ग. आता या केंद्रीय मार्गातून आपण बघत असताना काय विचार करतो, तर एक यात खरं काय आहे, सर्वंकष विचार करता, तारतम्याने विचार करता या गोष्टीला आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, विवेक जागा ठेवून आपण कसा विचार केला पाहिजे, हे या केंद्रीय मार्गामध्ये येतं. आणि त्यामुळे इथे आपण वस्तुस्थिती, पुरावे, त्यांचे सोर्सेस ते ऑथेंटिक आहेत की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करतो. तसंच वेगवेगळ्या पैलूंनी त्या माहितीकडे बघितल्यावर, वेगवेगळ्या संदर्भांनी ती माहिती तपासल्यावर कोणता निष्कर्ष आपल्या हाती लागतो, ज्याला आपण सर्वंकष विचार म्हणतो, तो विशेषत्वानं करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग हा प्रयत्न करून जेव्हा आपण काही एक निष्कर्ष काढतो, तेव्हा तो निष्कर्ष नुसता विश्वासार्ह राहत नाही, त्याच्यावर आपण ठाम राहतो, पक्के राहतो आणि त्या निष्कर्षाला समाजाच्या दृष्टीनं एक मोठं मोल प्राप्त होतं. म्हणजे आपण पारखून घेऊन जेव्हा एखादी गोष्ट स्वीकारतो तेव्हा आपण केंद्रीय संस्करणाचा मार्ग वापरतो आणि हरखून जाऊन किंवा घाबरून जाऊन एखादी गोष्ट आपण जेव्हा स्वीकारतो, हबकून जाऊन एखादी गोष्ट स्वीकारतो, आकर्षित होऊन एखादी गोष्ट स्वीकारतो, तेव्हा आपण परिघीय मार्ग वापरतो. तर हे पिट्टी कॅशियोपचं इलॅबरेशन लाईकलीहुड मॉडेल जे आहे, हे मॉडेल घेऊन आपण आजचं करोनाची स्थिती, आपल्या भारतीय समाजाची स्थिती, आर्थिक स्थिती, आरोग्याची स्थिती आणि या करोनाचं गांभीर्य, की जे समजून घेतल्यानंतर आपला सामाजिक स्व आपण कोणत्या दिशेने विकसित करावा याबद्दल काही बघण्याचा प्रयत्न करूया. आता हे प्रयत्न करत असताना सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगू द्या की करोनाच्या मॉडेलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपोआपच आता आपल्या डोळ्यासमोर जी रोजच्या रोज आकडेवारी येते त्या आकडेवारीप्रमाणे आज या घडीला जगामध्ये साधारणतः 35 लाखच्या आसपास करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. भारताचा विचार केला तर आजच आता मगाशी मी दिनांक 24 मेला पाहिलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 1,32,000च्या आसपास करोना रुग्ण आहेत. त्यातले महाराष्ट्रामध्ये त्याच्या 1/3 म्हणजे 44,000च्या आसपास करोना रुग्ण आहेत. याच्यावर लस नावाची गोष्ट जी आहे त्याच्यावर प्रयत्न सुरू आहेत आणि त्या प्रयत्नांचे अनेक टप्पे मेडिकल मध्ये असल्या कारणानं ही लस निर्माण होऊन ती तपासणी होऊन आणि तिचा बाजारामध्ये तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंतचा प्रवास किमान 1 ते 1.5 वर्षांचा असणार आहे आणि त्यानंतर सगळ्या समूहाचं, समाजाचं लसीकरण करण्याचा काळ कित्येक वर्ष पुढे चालणार आहे. हा कोरोना विषाणू जो आहे हा कोरोना फॅमिली मधला विषाणू, पण आधीचे जे कोरोना विषाणू होते त्यांच्यापेक्षा वेगळे गुणधर्म असणारा विषाणू असल्या कारणानं त्याच्यावरचं औषध आता आपल्याकडे नाही. याच्यामध्ये ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की मीडिया ही आकडेवारी ज्या प्रकारे आपल्या समोर आणते त्याच्यामध्ये काही विशेषणं वापरत आहे आणि ही नकारात्मक विशेषणं जी आहेत ती तीव्र भीती निर्माण करणारी विशेषणं आहेत. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की ताणाला प्रतिक्रिया देत असताना माणूस 3 प्रकारच्या प्रतिक्रिया देतो. त्यातली पहिली प्रतिक्रिया जी असते ती असते फायटिंगची, संघर्ष करण्याची. दुसरी प्रतिक्रिया जी असते ती पळून जाण्याची, फ्लाईटची. आणि तिसरी प्रतिक्रिया जी असते ती फ्रीज होण्याची, गोठून जाण्याची.
तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये गोठून जाण्याची प्रतिक्रिया निर्माण झालेली मी बघतो. आता ही अनेक लोक कुठली आहेत तर ही प्रामुख्यानं आहेरे वर्गामध्ये आहेत. भारतामधल्या आहेरे वर्गामध्ये, की ज्यांना मरणच सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं, कारण त्यांच्या बाकीच्या गरजा ज्या आहेत त्या पुरेशा प्रमाणात सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आणखी काही काळ ते सहजपणे काढू शकतात वेगवेगळ्या प्रकारे. त्यामुळे त्यांना जीवनाची सुरक्षितता सगळ्यात महत्वाची वाटते, ती पण मरणाच्या अनुषंगाने, मरणाची भीती म्हणून. आणि मग मरण जे आहे आपण ते आपल्या जवळ येऊ नये म्हणून लोक गोठून गेली आहेत. छोट्या छोट्या गोष्टींनी पॅनिक होत आहेत. कोणाला स्पर्श होऊ नये, सॅनिटायझरचा वापर करणं, फिजिकल डिस्टन्स पाळणं, हे सगळं करतायत. आणि नवीन कोणी व्यक्ती आली की एका वेगळ्या संशयाने, एका वेगळ्या भीतीने त्या व्यक्तीकडे पाहत आहे. हा आहेरे वर्ग आहे की जो आयदर फ्रीज झालाय, नाहीतर मग शांतपणे परिस्थिती स्वीकारतो. नाहिरे वर्ग जो आहे तो वर्ग मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये फाईट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याची अडचण ही झाली आहे की राष्ट्रीय पातळीवरच लॉकडाऊन असल्याने त्याला फाईटच करता येत नाहीये. त्याच्या आयुष्यात मुळात जगण्याचा संघर्ष इतका मोठा आहे, त्याला फायटिंगची सवय आहे. आणि आता अचानकपणे असं झालंय की त्याच्या जगण्याचा संघर्ष इतका तीव्र असताना, रोजचं 2 टायमाचं मिळवताना त्रास होत असताना, हा माणूस घरात बसलाय आणि त्याला प्रचंड मोठी भ्रांत आहे. तो बाहेर पडू पाहतोय. आणि मग कित्येक दिवस तो असाच लॉकडाऊन मध्ये राहिल्यानंतर शेवटी त्यानं असा विचार करायला सुरुवात केली की असेन तसे आपण मरणार आहोत, घरात बसून मरू किंवा बाहेर जाऊन कोरोना होऊन मरू. कोरोनाची भीती ही काल्पनिक आहे, कारण ती माझ्या आयुष्याला अजून टच झालेली नाहीये, परंतु माझा रोजचा संघर्ष मात्र खरा आहे. आणि म्हणून मग हा असा वेड्यासारखा रस्त्यावर येताना दिसतो. आणि आपण विशेषतः मध्यमवर्गीय लोक, त्यांना असं वाटतं की का ही माणसं इलॉजिकल वागतायत. तर ते इलॉजिकल वागणं खरंच आहे का, तर नाही. दॅट्स अ फाईट रिस्पॉन्स. तर अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी मंडळी इतकी मोठी फाईट का करतायत ते बघायचं झालं तर आपल्याला भारताची आकडेवारी बघायला लागेल. तर आकडेवारी तुमच्या समोर स्क्रीनवर मी घेतली आहे मुद्दामून, की ते जर का आपण बघितलं तर इथे आपण या ग्राफ मध्ये बघतोय ते निळ्या रंगाने जो ग्राफ दिसतोय आपल्याला, तो आहे जमिनीचा भूभाग. या भूभागात लक्षात घेतलं तुम्ही तर कळेल तुम्हाला की अमेरिका आणि चीन यांचा हा जो भूभाग आहे तो भारताच्या तिप्पट आहे. अमेरिका आणि चीन भारताच्या तिप्पट आहे. हा पहा, हे लक्षात येतंय का पहा. पॉप्युलेशनचा विचार केला तर अमेरिकेच्या लोकसंख्येच्या चौपट भारताची लोकसंख्या आहे. म्हणजे भूभाग भारताच्या तिप्पट आहे अमेरिकेचा, पण लोकसंख्या मात्र भारताची चौपट आहे, चीनची पण चौपट आहे. पण चीनचा भूभाग अमेरिका इतकाच आहे. आणि मग डेन्सिटीचा विचार केला लोकसंख्येच्या तर आपल्याला लक्षात येईल की अमेरिकेच्या 12 पट भारताची लोकसंख्या डेन्स आहे. डेन्स म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या. तर अमेरिकेत ती 35 आहे आणि भारतामध्ये ती 420 आहे. चीनमध्ये ती 148 आहे. मग आता जिथे भूभाग इतका छोटा आहे आणि डेन्सिटी मात्र इतकी प्रचंड आहे, तिथं फिजिकल डिस्टन्स मेंटेन करणं ही मुळातच नैसर्गिकरित्याच किती अवघड गोष्ट आहे तुमच्या लक्षात येईल. आणि या देशाचा विचार केला तर या देशामध्ये नैसर्गिक संसाधनं अतिशय कमी आहेत. आणि अशा इतक्या कमी संसाधनांमध्ये इतक्या दाटीवाटीने राहणाऱ्या करोडो लोकसंख्येला, म्हणजे 135 करोडच्या आसपास लोकसंख्येला कोरोनाला फेस करायचंय. केवढी मोठी पॅनिक आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ही गोष्ट जर आपण बघितली पुढे तर या कोरोनाला आपण फेस करताना कसं फेस केलंय आतापर्यंत. तर आता आपण म्हणतो आहोत की आमच्या इथे आता कुठे 1,32,000 रुग्ण आहेत. तुलनेने बाकीच्या राष्ट्रांचा, मोठ्या मोठ्या आणि विकसित राष्ट्रांचा विचार केला तर आमचं हे मोठं यश आहे.
एका बाजूनी बघितलं तर हे एवढा एकच आकडा घेतला करोना रुग्ण तर आपल्याला निश्चितपणे वाटेल की आज तागायत आपण बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवलेलं आहे. पण आणखी काही आकडे जर का आपण पाहिले की जे तितकेच महत्वाचे आहेत, तर मग आपल्याला येणारा भविष्य काळ जो आहे त्या भविष्य काळात करोनाचं आव्हान आपल्यापुढे कसं असणार आहे याचा अंदाज आहे. तर इथे आपण बघूयात की इटली, ब्रिटन, US, रशिया यांचे आकडे सुद्धा आपल्यासारखेच लाखाच्या घरात आहेत. आपण म्हणतो की सगळी विकसित राष्ट्र आहेत आणि आपण विकसनशील असतानाही आपला करोना इतका कमी आहे. पण लक्षात घ्या की 1,00,000 लोकसंख्येमागं करोनासाठी किती जणांचं टेस्टिंग केलं गेलंय हा आकडा खूप महत्वाचा आहे. आणि ते टेस्टिंग जर का आपण इथे बघितलं तर अमेरिका 3,700, इटली 5,100, रशिया 5,000, UK 3,000, 1,00,000 लोकसंख्येबाबत एवढ्या लोकांना टेस्टिंग केलेलं आहे. आणि भारतामध्ये 1,00,000 लोकसंख्येमध्ये टेस्टिंगचं प्रमाण 170 आहे. सो 170 लोकांचं टेस्टिंग करून आमच्या इथं 1,32,000 रुग्ण आढळलेले आहेत. म्हणजे जर आम्ही टेस्टिंग इथून पुढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवलं तर ही रुग्णसंख्या आमची 3,00,000, 5,00,000 या घरात जाण्याची शक्यता दाट आहे. आणि माझा स्वतःचा अंदाज असा आहे की निश्चितपणे आपली रुग्णसंख्या येत्या काही काळात 5,00,000पर्यंत गेलेली असेल. मग आता ह्या आकडेवारीकडे कसं बघायचं, पॅनिक व्हायचं का? तर नाही. जर करोना आपल्याला नियंत्रणात आणायचा असेल तर त्याची सर्वात महत्वाची अट ही आहे की करोनाची लागण झालेले रुग्ण रिपोर्ट झाले पाहिजेत. त्यामुळे जितकी ही संख्या आपल्या डोळ्यासमोर वाढताना दिसेल तितकं ह्या यशाच्या दिशेने टाकलेलं पाऊल असणार आहे. ते आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवं. कारण जोपर्यंत ही संख्या नेमकी कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावरचे उपाय शोधता येणार नाही. त्यामुळे रोज जे मीडियामध्ये आपल्यावर बंबार्डिंग होतं की करोनाचा कहर, अमुक अमुक एरिया हादरला, तमुक तमुक एरियानी धोक्याची पातळी ओलांडली, तमुक तमुक तिथली ब्रेकिंग न्यूज, आता कसं होणार? तर हे जे आहे ना ही भयाची इंडस्ट्री तयार करणं सुरू आहे. वास्तविक याच न्यूजला आपण अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे की अरे आपल्याला आणखी एवढे रुग्ण या एरियात सापडल्यामुळं आता तो एरिया सुद्धा आपल्याला सील करता येईल आणि क्वारंटाईन करता येईल आणि त्या एरियामधल्या लोकांच्या रुग्णांची संख्या मर्यादित ठेवता येईल. विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत साहजिक आहे, महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई ही सुद्धा देशाचं आर्थिक केंद्र आहे. सो सगळ्यात मोठी लोकसंख्या, सगळ्यात मोठी पॉप्युलेशन डेन्सिटी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये संपूर्ण भारतामधलीच नव्हे तर जगामधली सगळ्यात जास्त लोकसंख्येची आवक जावक नेहमी असते. तर साहजिक महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जास्ती केसेस आढळणार आहेत. ते आपण वस्तुस्थिती म्हणून स्वीकारणार आहोत की नाही, सेंट्रल वे वापरणार आहोत की नाही. जर तो वापरला आपण तर लक्षात येईल की आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या जितक्या जास्त सापडतील तितक्या हव्या आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासाठी सारखी आहे ती म्हणजे 70% केसेस भारतामधले जे आहेत ते फक्त 4 राज्यांमध्ये आहेत. आणि ही 4ही राज्य तुम्ही पाहिली तर भारतातली त्या अर्थाने प्रगत असणारी राज्य आहेत. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडू. त्यामुळं उरलेल्या संपूर्ण भारतामध्ये मिळून 30% केसेस आहेत आणि या 4च राज्यात 70% केसेस आहेत. तर हेही आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं. आणि मग नंबर ऑफ टेस्ट किती कॅरी केला तेही महत्वाचं आहे ना, कारण जेवढ्या टेस्ट कॅरी तुम्ही जास्त कराल तेवढे रुग्ण जास्त सापडण्याची शक्यता आहे. तर ही नंबर ऑफ टेस्ट कॅरी केलेले जे आहेत त्याच्यातले पण पहा दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान आणि महाराष्ट्र. आता भीती काय आहे की तेलंगणा, बिहार, युपी आणि पश्चिम बंगाल यातले हे जे पहिले 3 गोष्टी आहेत, वेस्ट बेंगॉल, युपी आणि बिहार इथं कमीत कमी टेस्ट कॅरी झालेले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात या एरियामधून करोनाचे रुग्ण आपल्याला जास्त आढळले तर आश्चर्य वाटायची काही गरज नाहीये, कारण इथे टेस्ट वाढल्या पाहिजेत. आणि करोना नंतर मृत्यू झालेल्यांची संख्या बघितली आपण तर वेस्ट बेंगॉल, मेघालय, गुजरात आणि मध्य प्रदेश. तर यात महाराष्ट्र नाही. जास्त केसेस महाराष्ट्रात आहेत, 1/3 ऑफ टोटल इंडिया. पण महाराष्ट्र या पहिल्या चौघात नाहीये मृत्यूच्या प्रमाणामध्ये. त्यामुळे हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता पूर्ण भारताकडे जर का आपण आलो तर हे 22 मेचा आपल्या गव्हर्नमेंटची आकडेवारी इथे मी दिलेली
की ज्यामध्ये आपण मीडियामधून हे ऐकतच नाही आहोत नीट, की जेवढे करोना रुग्ण आहेत त्यातले 41% रुग्ण हे बरे झालेले आहेत. याचा अर्थ करोना 19 हा खूप मोठा उपद्रव देणारा विषाणू नाही. 41% रुग्ण बरे झालेले आहेत. ही सक्सेस स्टोरी मीडियामधून किती प्रमाणात आपल्या समोर येते? व्हॉट्सअप मधून किती प्रमाणात येते? सोशल मीडियावरून किती प्रमाणात येते? आपण मात्र हा विचार केला पाहिजे सेंट्रल वे ऑफ प्रोसेसिंग जे मगाशी मी म्हणलो त्या पद्धतीने. आणि 56% रुग्ण आता अफेक्टेड आहेत ऍक्टिव्हली आणि केवळ 3% रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आणि या 3% रुग्णांमध्ये सुद्धा 97% रुग्ण जे आहेत ते एक तर वयोवृद्ध आहेत किंवा त्यांना करोना बरोबरच इतर गंभीर आजार होते, कोमॉर्बिडिटी. म्हणजे केवळ आणि केवळ काहीशे रुग्ण असे आहेत की जे करोनामुळे मृत्यू पावलेले आहेत. म्हणजेच करोना हा विषाणू इतका भयंकर नाही. आणि आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की आपल्याला करोनावर विजय मिळवणे हे स्वप्नील ध्येय ठेवण्यापेक्षा करोना बरोबर जगणे, लिव्ह विथ करोना, हे वास्तववादी ध्येय ठेवलं पाहिजे. लिव्हिंग विथ करोना. आपण याआधी अनेक प्रकारच्या महामारींना सामोरे गेलेलो आहोत आणि जगाने तेव्हा नंतरच्या काळात हेच केलेलं आहे की त्या व्हायरस सहित राहायला शिकायचं आणि त्याच्यावर हळूहळू उपचार विकसित करायचे. आणि दॅट इज द बेटर वे. कारण या सगळ्या स्वप्नील ध्येयाच्या मागे लागून आपण 7 दिवसांचं लॉकडाऊन केल्यामुळे जे नुकसान केलंय आणि भविष्यात जी आव्हानं निर्माण केली आहेत ती इतकी प्रचंड आहेत की या आव्हानांची भीती वाटावी. आणि म्हणून त्या आव्हानांकडे पण आपण थोडस लक्ष देणार आहोत. तर ती आव्हानं कुठली आहेत? तर आपला वर्कफोर्स जर का भारताचा आपण पाहायला, कामगार क्षेत्र, जी इकॉनॉमी पूर्ण ठप्प झाली आहे. म्हणजे आज विचार करून पहा की 1 दिवसाची इकॉनॉमी करोनाच्या काळातली लॉकडाऊनमुळे जी ठप्प झाली आहे तिचा विस्तार 35,000 कोटी रुपयांचा आहे. सो आज जवळपास 60 दिवस झाले लॉकडाऊन होऊन. 35,000 कोटी गुणिले 60 कित्येक लाख कोटींमध्ये गेलं ते. आणि अजून पुढे किती काळ चालणार आहे माहित नाही. एवढ्या लाख कोटींमध्ये या राष्ट्राची जर का इकॉनॉमी ठप्प झाली असेल तर करोनापेक्षा सुद्धा कितीतरी पटीनं येणाऱ्या जगाचं आव्हान, येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं आव्हान, येणाऱ्या भविष्याचं आव्हान मोठं आहे. आणि ते आहेरी वर्गासाठी जेवढं आहे त्याच्या शतपटीनं नाहिरी वर्गासाठी आहे. आणि हा नाहिरी वर्ग किती आहे हे समजून घेतल्याशिवाय आपला सामाजिक स्व कोणत्या दिशेने विकसित व्हायला हवा हे आपल्याला लक्षात येणार नाही. आणि म्हणून या नाहिरी वर्गावर थोडासा प्रकाश टाकूया की ज्याच्या समोर आता वर्तमान आणि पुढच्या भविष्याचं खूप मोठं आव्हान आहे. आणि त्या आव्हानामध्ये आहेरी वर्गाने म्हणजे आपल्यासारख्या वर्गाने त्यांच्या बरोबर असणं गरजेचं आहे. तर हा नाहिरी वर्गाचा विचार केला तर 2009 पासून 19 पर्यंत मी घेतोय, कारण आपल्याला कोणतं सरकार आहे याला महत्व नाहीये. सरकार कोणाचंही असेल, आपण कोणालाही मत दिलं असेल, आज दिलं असेल, काल दिलं असेल आणि उद्याही देणार असो, आपण कोणत्याही नेत्यासाठी झटणार असो, काहीच हरकत नाही. तो आपल्याला डेमोक्रेसीने दिलेला मूलभूत हक्क आहे. पण देशाची समस्या जेव्हा असते तेव्हा मात्र आपण त्या समस्येकडे तारतम्यानं पाहिलं पाहिजे. तर 2009 पासून 19 पर्यंत जर का आपण बघितलं तर कृषी क्षेत्रामध्ये 52% 43% वर्कफोर्स आलाय. म्हणजे एकूण भारतातला जो कामगार आहे तो सध्या 2019-20 मध्ये 43% कामगार कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. आणि कृषी क्षेत्राचा जीडीपी मात्र फक्त 15% आहे. म्हणजे तिथे प्रचंड मोठी बेरोजगारी ऑलरेडी आहे. छुपी बेरोजगारी आहे, खुली बेरोजगारी आहे. आणि या करोनामध्ये तर ती प्रचंड वाईट अवस्थेत गेली आहे. उद्योगात काम करणारी जर का आपण पाहिली तर उद्योगाचा मध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या गेल्या 10 वर्षात फारशी वाढलेली नाही. 22 वरून केवळ 25 वर आली आहे. थोडक्यात गेल्या 10 वर्षात उद्योगांचा विस्तार अतिशय मर्यादित राहिलेला आहे कामगारांच्या दृष्टिकोनातून, एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणून.
माणसाच्या हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून उद्योगांचा विस्तार अपेक्षित झालेला नाही. आणि तिसरा जो आहे सर्व्हिस सेक्टर, 26 वरून 32 वर गेला, त्याच्यात थोडी वाढ दिसते. म्हणजेच ऍग्रिकल्चर मधले जे कमी झाले ते डायरेक्ट सर्व्हिस सेक्टर मध्ये आले. आता सेवा क्षेत्र कधी चालतं? मध्यमवर्गीयांना विशेषतः व्यावसायिक सेवा लागतात. म्हणजे तुम्हा आम्हासारख्यांना व्यावसायिक सेवा लागतात. आणि या व्यावसायिक सेवा तुमच्या आमच्या खिशात जो पैसा खुळखुळतो त्यावर अवलंबून असतात. या सेवांमध्ये सुरक्षितता नसते. तर हा आता वर्कफोर्स आहे आपला, की जो वर्कफोर्स प्रचंड हिट झालेला आहे कोरोनामध्ये. याच लेबरची कंडिशन पुन्हा आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूने आपल्याला असं लक्षात येतं की हा जो पूर्ण टोटल वर्कफोर्स आहे भारतामधला, की जो 50 कोटी कामगार वर्ग आहे, त्यातला 45 कोटी कामगार वर्ग हा इन्फॉर्मल सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्रात आहे. आता असंघटित क्षेत्रात असा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा हे खूप गंभीर आहे. त्याचा साधा अर्थ असा आहे की सरकारने कामगारांसाठी केलेले जे कायदे आहेत, दिलेल्या ज्या योजना आहेत, त्या योजना या कामगारांना लागू होत नाहीत. म्हणजे जो आज 60 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये हातावरचं पोट घेऊन जगणारा 90% कामगार आहे, त्याची अवस्था दयनीय आहे. या कामगारांचं NSOने 2020 ला जे सर्वेक्षण केले, हे सगळे आकडेवारी भारतीय गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे, ऑफिशियल. तर या सर्वेक्षणामध्ये असं कळतं की हा जो कामगार आहे 45 कोटी, या कामगारामध्ये 82% कामगारांना नो रिटर्न जॉब कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे यांचं मस्टरवर नावच नाही कामगार म्हणून, कंपनीच्या मस्टरवर लेखी नावच नाही हे कामगार आहेत म्हणून. म्हणजे आज कामावर आहेत, उद्या नाही आहेत, यांना काहीही कंपनी देणं लागत नाही. ज्या कामगारांची नावं आहेत मस्टरवर त्या कामगारातली 77% कामगार नॉट इलिजिबल फॉर पेड लीव्ह, म्हणजे यांनी आजारी पडायचं नाही, यांच्या घरच्या कुठल्या माणसांचा कुठला त्रास कंपनीने बघायचा नाही. या कामगारांना आपलं कुठलंही सामाजिक कर्तव्य पार पाडता येणार नाही. ते पाडायचं असेल तर विदाऊट पे त्यांची लीव्ह असेल, जे त्यांना पैसे बुडवायचे, अगदी मॅटर्निटी लीव्ह सुद्धा नाही मिळणार. आणि 69% कामगारांना कुठलंही सोशल बेनिफिट नाही, ना इन्शुरन्स, ना मेडिकल, ना लीव्ह, ना पेन्शन, नथिंग नथिंग नथिंग. मग हा जो कामगार वर्ग आहे, हा कामगार वर्ग प्रत्यक्ष आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत कॉन्ट्रीब्यूट किती करतो हे बघितलं तर इकडे लक्षात येईल की जवळपास कन्स्ट्रक्शन, हॉटेल, टुरिझम, ट्रान्सपोर्टेशन, ऍग्रिकल्चर 50% पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो देशाच्या जीडीपी मध्ये. आपण सगळ्या जगासमोर हे मांडतो की भारत जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था झाला. भारताचा फॉरेन व्यापार खूप वाढला, भारतामध्ये प्रचंड मोठा पैसा निर्माण झाला, बिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था झाली. आमचं परकीय चलन कित्येक कोटी डॉलर्स मध्ये आहे. आमच्या इथे प्रचंड मोठे अरबपती आले, दशलक्षपती आले. पैसाच पैसा भारतामध्ये खुळखुळतोय. जगामध्ये सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणतो. जे आकडेवारी घेऊन आपण बोलतो, तो जो पैसा आहे तो या कामगारांच्या खिशात जात नाही. म्हणजे आपण प्रचंड पैशाने श्रीमंत होत आहोत, परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं वितरण जे आहे ते समाजातल्या व्यक्तींमध्ये होत नाहीये. म्हणजे आपला मास गरीबात गरीब होत चाललाय आणि काही मुठभर लोक श्रीमंत होत चालले, ज्याला इन्कम इनइक्वालिटी असं आपण म्हणतो, इन्कमची. आणि ती किती आहे? 2018-19 ची भारताची आकडेवारी काय सांगते पहा. ती सांगते की भारतामध्ये जे 60% गरीब समाज आहे, म्हणजे एकूण भारताच्या 60%, म्हणजे 138 कोटीच्या 60% म्हणजे 80 कोटी गरीब जो आहे त्याला 100 रुपयातले फक्त 4 रुपये 70 पैसे मिळतात. म्हणजे त्याचा हक्क फक्त 100 रुपयातल्या 4 रुपये 70 पैशावर आहे 80 कोटी जनतेचा. आणि भारतातले जे रिचेस्ट 10% आहेत ते मिळून किती होतं तर 51 17,
आणि 8 85% आसपास जातं, 77% आसपास जातं, 10% 77.4. म्हणजे 100 रुपयातले 77 रुपये केवळ भारतातल्या 10% समूहाकडे जातात आणि 60% समूहाला फक्त 4 रुपये 70 पैसे मिळतात आणि त्यावर तो गुजराण करतो. आणि आमची अर्थव्यवस्था जगामध्ये इतकी प्रगत व्हायला लागली असं आम्ही म्हणतो, तेव्हा वितरण म्हणून त्या अर्थव्यवस्थेचे फायदे इथल्या निर्मात्याला मिळतायत का? इथल्या कामगार वर्गाला मिळतायत का? तर ही इन्कम इक्वालिटी इतकी मोठी आहे. 19 ला रिलीज झालेला जो रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टमध्ये हे सांगितलंय. आणि जगामध्ये जी इन्कम इक्वालिटी आहे त्याच्यापेक्षा भारतातली इन्कम इक्वालिटी 10% जास्त आहे. हे जास्त गंभीर आहे. तर असं म्हणतात की हा रिपोर्ट सांगतो की ग्रामीण भागातला किमान वेतन कामावर काम करणारा जो कामगार आहे, तो 50 वर्षे काम केल्यानंतर त्याला जेवढा पगार मिळेल तेवढा पगार इथल्या मोठ्या कंपनी मधल्या सिनियर मॅनेजरला 17.5 दिवसात मिळतो. म्हणजे कंपनी मधल्या 17.5 दिवसात जो सिनियर मॅनेजर पगार कमवतो, तो पगार कमवायला इथल्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या किमान वेतनावर काम करणाऱ्या व्यक्तीला 50 वर्षे काम करावं लागतं. 67 कोटी लोकांचं मागील पूर्ण वर्षामध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 1% फक्त वाढ झाली आहे. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, एका वर्षात महागाई वाढच 5% असते. तर या लोकांनी जगायचं कसं? आणि त्याच वेळेस हा रिपोर्ट सांगतो की 2018 ते 2022 या 5 वर्षाच्या दरम्यान भारतामध्ये दररोज 70 दशलक्ष पती निर्माण होते. 5 वर्षात दररोज 70 दशलक्ष पती निर्माण होतील आणि 67 कोटी जनतेचा फक्त 1% संपत्तीत वाटा वाढतो. म्हणजे ही किती असमानता आहे. आणि आपण जे आज लेक्चर इथे ऐकतो आहोत, हे सगळे आपण आहेरे वर्गातले आहोत आणि आपल्याला याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि मग आपण येऊयात आता मास्लावकडे. मास्लावचं पिरॅमिड ऑफ ह्युमन नीड्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही गरजांची अधिश्रेणी. आणि तो म्हणतो की ज्या पॉवरफुल गरजा आहेत त्या तळाशी आहेत पिरॅमिडच्या, की ज्याच्यामध्ये तुमच्या अन्न वस्त्र निवारा, सुरक्षितता, बिलॉंगिंगनेस, कुटुंबाच्या जवळची लोक एकमेकांबरोबर असणं, प्रामुख्याने या त्रुटीपूरक गरजा आहेत, डेफिशियन्सी नीड आहेत. म्हणजे या गरजा इतक्या महत्वाच्या आहेत जीवनाला की या गरजा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला तुमचं मानसिक अस्तित्व येत नाही. म्हणजे मानवी गरजा ज्याला आपण म्हणतो, ग्रोथ नीड्स म्हणतो, विकासाच्या गरजा म्हणतो, त्या त्याच्यानंतर येतात. पहिल्यांदा इथे तुम्ही सेटल व्हावं लागतं आणि मग सौंदर्य, मग वैविध्य, मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचं स्वतःचं असं वैशिष्ट्यपूर्ण प्रायव्हसी जपणं, आवड निवड, याची एक युनिकनेस यायला लागते. तर आता मगाशी आपण जो वर्ग बघितला, तर भारताचा हा वर्ग जो आहे, म्हणजे इकडे तुम्ही जर का याच मास्लावच्या अधिश्रेणीवर भारताची कंडिशन आपण जर का तपासली तर इथे त्याचं वास्तव दिसतं. की इंडियाचा हाऊस होल्ड इन्कम पिरॅमिड सेम मास्लावच्या लाईननी मांडलेला आहे. 2017ला तो 17ची आकडेवारी आहे आणि तो ऑक्टोबर 2019ला पब्लिश झाला पृथक्करण करून, त्यामुळे हा लेटेस्ट अहवाल आहे. तर तो असं सांगतोय की भारतातले 56% कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1.5 लाखापेक्षा कमी आहे. वार्षिक उत्पन्न म्हणतो म्हणजे महिन्याला 12,000 रुपये उत्पन्न. 56% कुटुंबाचं उत्पन्न महिन्याला 12,000 पेक्षा कमी आहे. 30% कुटुंबाचं उत्पन्न वर्षात 3.4 लाख म्हणजे 3,40,000 यापेक्षा कमी आहे. म्हणजे थोडक्यात 86% कुटुंब आपण जर घेतली, 56 आणि 30, तर 86% कुटुंबाचं उत्पन्न भारतात 3.4 लाख पेक्षा कमी आहे. या कुटुंबांनी आरोग्याचं काय करायचं, मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं, भवितव्याच्या सेव्हिंगचं काय करायचं. आणि त्यात हे कुटुंब पुन्हा भारतामध्ये जिकडे इंडस्ट्री आहे तिकडे मायग्रेट होऊन जातात. तर तिथे गेल्यानंतर त्यांना निवाऱ्याचा खर्च वेगळा करावा लागतो,
म्हणजे ज्याला आपण जीवन किमान जगण्यासाठी लागणारी जी गरज म्हणतो ती सुद्धा भागत नाही. तिथे या लोकांची जी स्वप्न आहेत, ती स्वप्न पूर्ण न करता आपण विकसित भारताचं स्वप्न कोणत्या दिशेने बोलणार आहोत? आणि मग याच्याकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की हा जो वरचा वर्ग आहे 14% मिडल क्लास आणि रिच, यातल्या रिचला समाजाचा विचार करायची फारशी गरज भासत नाही. हा खालचा 86% वर्ग आहे, त्याची जगण्याचीच लढाई खूप मोठी असते. हा मधला जो 13% वर्ग आहे, की ज्यात आपण सगळेजण मोडतो. या वर्गाने मात्र खूप मोठी भूमिका या सगळ्या जाणीवांना डोळ्यासमोर ठेवून घेतली पाहिजे. कुठल्याही पक्षाचे असले तरी घेतली पाहिजे. कारण अशी जाणीव आपण विकसित नाही केली, तर समाजामध्ये चांगलं काय, वाईट काय? समाजाचा विकास म्हणजे काय? डेव्हलपमेंट कशाला म्हणायचं? नुसता पैसा आला म्हणजे डेव्हलप होत नाही. तो पैसा तळापर्यंत झिरपत जातो की नाही? का नुसत्या 4 लोकांनी खूप पैसे कमवले, उरलेले 90 जण खूप गरीब आहेत, पण सगळ्यांचं ॲव्हरेज काढून आम्हाला खूप मोठं दिसतं. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये एक कोट्याधीश आहे आणि बाकीच्यांना ₹1000 पगार आहे आणि 50 जणांचं ॲव्हरेज काढलं की आम्हाला 25,000 दिसतं. मग आम्ही म्हणतो विकास झाला आमचा. पण हे असं ॲव्हरेज काढून विकास नाही होत. जरा डिटेलमध्ये गेलं पाहिजे, सेंट्रल वे वापरला पाहिजे. आणि मग मला जे मांडायचं आहे, की मास्लाव जे सांगतो, त्या दृष्टीने जर का आपल्या समाजाची मांडणी करायची असेल, तर सर्वात महत्वाची भूमिका ही मध्यमवर्गीयांनी व्यक्तिगत कोशातून बाहेर पडून समाजाच्या या मास बरोबर, नाहिरी वर्गाबरोबर स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार जो करतो आहोत, तो मला महत्वाचा वाटतो. आता इथे समोर मी 2 चित्र दाखवतोय, की ज्या चित्रांनी मला खूप अस्वस्थ केलंय. तुम्हालाही केलं असेल. यातलं जे पहिलं चित्र आहे, या पहिल्या चित्रामध्ये द व्हल्चर अँड लिटिल गर्ल नावाचं हे चित्र आहे. हे जगात खूप गाजलं चित्र. हे 1993 मधल्या सुदान मधली फॅमाईन म्हणजे प्रचंड मोठा दुष्काळ होता. वास्तविक सुदानमध्ये त्याच्या आधी कित्येक वर्ष यादवी होती. त्यामुळे लाखो लोकांचे बळी गेलेले आहेत तिथे. त्यामुळे गरिबी आहे, इंडस्ट्री नाही, उद्योग नाही, दहशतवाद सगळ्यांनी गांजलेला होता. अशात तिथे हा एवढा मोठा दुष्काळ पडला. आणि तेव्हा फोटो जर्नलिस्ट कार्टर यांनी हा फोटो घेतलेला आहे. आणि हा फोटो काय सांगतो? तिथे एक छोटी मुलगी आहे, की ज्या मुलीला अन्न नाही मिळत आहे आणि तिला जागेवरून हालता येत नाहीये आणि ती मरणाच्या दारात तिथे आहे. आणि ती मरते आहे आणि शेजारी इथे गिधाड आहे तिच्या मरणाची वाट पाहत आहे. हा फोटो या कार्टर यांनी घेतला होता 1993 ला. आता ऍक्च्युली तो फोटो घेतला तेव्हा आजूबाजूला पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी होते. त्यामुळे कार्टरला इथे या मुलीला मदत का केली नाही वगैरे याच्यावर टीका जेव्हा झाली, तेव्हा त्याला थोडं दुःख झालं होतं. पण नंतर या फोटोमुळं सगळ्या जगाचं लक्ष या समस्येकडे वेधलं गेलं आणि आफ्रिका खंडातल्या अनेक ठिकाणच्या यादव्यांना नियंत्रणात आणण्यासाठी युनोनी पुढाकार घेतला मोठ्या प्रमाणावर. पीस कीपिंग फोर्सेस पाठवले. भारताने त्यात मोठे योगदान केलेलं आहे आणि मग 97 ला नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेमध्ये अध्यक्ष झाले. तर त्या सगळ्या प्रयत्नांचा भाग आहे आणि म्हणून या फोटोला पुलित्झर प्राइज मिळालं. आणि हे प्राइज मिळाल्यानंतर त्या कौतुकाच्या गराड्यात असताना या फोटोग्राफरला एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी फोनवर विचारलं, की त्या छोट्या मुलीचं नंतर काय झालं? तिला अन्न मिळालं का? आणि ती वाचली का? तर कार्टर म्हणाला, "मला खरंच माहित नाही कारण माझं फ्लाइट होती इमिजिएटली. मला दुसऱ्या देशात लगेच जायचं होतं. त्यामुळे मी फोटो कॅप्चर केला आणि गेलो." त्या माणसाने दुसरा प्रश्न फोनवर विचारला, की त्या ठिकाणी 1 गिधाड होतं की 2 गिधाडं होती? कार्टर म्हणाला, "बहुतेक मी फोटो घेतलाय, बहुतेक एकच असावं. मला आता नक्की आठवत नाही." तर तो माणूस म्हणाला, "नाही, नाही सर, 2 गिधाडं होती" म्हणाला. एक गिधाड त्या मुलीच्या मरणाची वाट पाहत होतं आणि एका गिधाडाच्या हातात कॅमेरा होता. त्या माणसाच्या या वाक्याने कार्टर इतका आतून हलला, की पुलित्झर प्राइज नंतर काही महिन्यात कार्टरने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.
की मी एक पत्रकार म्हणून त्या मुलीला वाचवू शकलो नाही. माझ्या मनात गिल्ट होताच, पण यांच्या बोलण्यानंतर तो गिल्ट इतका तीव्र झाला की आता या जगात मी जगण्याच्या लायक नाही, आणि म्हणून यांनी आत्महत्या केली. आता इथं पाहायला गेलं तर ह्या सिस्टम खूप विचार खूप प्रकारे करता येतील. आपण जर का पेरिफरल वेनी गेलो पिट्टी कॅशियोच्या मॉडेलमध्ये, तर आपण डायरेक्ट म्हणू की वाचवायला काय जातंय. पण गंमत बघा की त्यांनी हा फोटो काढल्यानंतर सगळ्या जगाचं लक्ष इथे जाऊन जगाने तिथली यादवी संपवण्यासाठी, तिथले भूकबळी संपवण्यासाठी प्रयत्न केले, हे त्याचं योगदानच होतं. पण कार्टरच्या बाबतीत आणखी एक प्रॉब्लेम आहे, त्यांनी या एरियातले खूप फोटो काढलेत आणि त्या फोटोमुळे युनोला खूप उपयोग झाला इथल्या सगळ्या समस्या सोडवण्याकरता. पण ते फोटो काढत असताना त्याच्याबरोबर सतत सैनिक असायचे, वेगवेगळ्या दहशतवादी गटाची माणसं असायची, आणि त्यांचा स्पष्ट संकेत असायचा, इथल्या कुठल्याही लोकांना कुठलीही मदत नाही करायची, नाही तर गोळ्या घालू. ही पण काही कारणं होती की ज्या कारणामुळे कार्टरनी या सगळ्या गोष्टींना सहकार्य केलेलं नाही असं दिसतं. हे त्याच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे त्याने सगळं. पण या मुलीच्या बाबतीत मात्र तो म्हणाला की मी विमानाची फ्लाईट पकडायची म्हणून निघालो होतो आणि मला ते खटकत राहिलं, आणि गिल्ट कॉन्शियसनी त्यांनी आत्महत्या केली. आता असाच प्रसंग महाराष्ट्रामध्ये 8 मे 2020 ला कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान घडला. हा प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिलाय की मध्य प्रदेशात जाण्यासाठी मध्य प्रदेशातले मायग्रंट स्थलांतरित कामगार जे होते, त्यांनी बरोबर आपल्या पोळ्या घेतल्यात, या रुळावर पोळ्या वगैरे पडलेल्या आहेत, भाकरी पडलेल्या आहेत, भाजून घेतल्या, थापून घेतल्या. त्यांना कुठून तरी कळलं की आपल्याला तिकडे जायला, मध्य प्रदेशात जायला श्रमिक ट्रेन पाठवली जाणार आहे, ती 2-3 दिवसांनी पाठवलं जाणार आहे. आणि म्हणून ते रुळाच्या वाटेने 150 किलोमीटरचा प्रवास आहे, तो चालत करायचा त्यांनी ठरवला. आणि 45 किलोमीटर चालून झाल्यानंतर ते थकून रुळावरच झोपले, आणि रात्री एक मालगाडी आली आणि त्या मालगाडीने 16 जणांचा जीव घेतला. त्या ट्रॅकवर त्यांची सगळी साहित्य इतस्ततः विखुरलेलं आहे. आता याही फ्रेमकडे बघताना आपल्याला असं लक्षात येईल की केवळ जर का या फ्रेम मध्ये आपण तात्कालिक म्हणून बघायला गेलो, पटकन आपल्या डोक्यात येतं ते हे की काय या मजुरांना पण कळत नाही रेल्वे ट्रॅकवर कुठं झोपतात काय, आणि रेल्वे ट्रॅकनी रात्री 45 किलोमीटर चालायचं असतं काय, एवढे कसे अनपढ, एवढे कसे अडाणी. हा झाला पेरिफेरल वे ऑफ थिंकिंग. तर आणखी खोलवर जाऊन या चित्राकडे आपण बघायला लागलो तर या चित्रामध्ये आपल्याला आपल्या देशाच्या व्यवस्थेचं एक मोठं प्रश्नचिन्ह आणि अपयश दिसतं का? काय असेल त्या कामगारांच्या मनस्थितीमध्ये की हातावर पोट आहे, राहायला जागा नाही, महिने होऊन गेले, लॉकडाऊन आहे, भाडं कुठून देणार, खाणार काय, मागणार कोणाला, दुसऱ्या राज्यातनं इथं आलेले, सपोर्ट सिस्टीम नाही. बर, त्या राज्यात जायची व्यवस्था करण्यासाठी म्हणून ते सतत प्रयत्न करतायत. वाहन नाही, वाहनाला परवानगी नाही, बसेसना परवानगी नाही, ट्रेनला परवानगी नाही. मग कुठून तरी कळतं की ट्रेन येणार आहे, घराची ओढ लागलेली आहे, मरणारच असो तर घरातल्या लोकांमध्ये मरू. मास्लोची नीड काय सांगते? फिजिओलॉजिकल नीड भागत नाहीये, सेफ्टी नीड भागत नाहीये, बिलॉंगिंगची नीड नाहीये, भागत नाहीये. माणसं किती पॉवरफुली त्याच्यावर पुढे सरकते. बरं, ही लोक तक्रार कुणाकडे करणार? एका शब्दाने समाज हा विरोधात बोलत नाहीये, रस्त्यावर उतरत नाहीये, किती सहनशील. आणि मग ही लोक ठरवतात की आपण रेल्वे रुळाच्या काठाने गेलो. याच्यात आणखी एक मेक होती ती म्हणजे अशी की सरकारने असं सांगितलं होतं की तुम्ही नावं नोंदवा. आता गंमत अशी आहे की अनेकांनी ऑनलाईन नावं नोंदवली आणि त्यांना ट्रान्सफरचे लेटर्स मिळाले, पण ही गरीब मंडळी ही लाईन मध्ये तासन तास उभी राहिली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस फॉर्म लावला, त्या फॉर्मचं काही तजवीज नाही, विचारलं तर कोणी उत्तर द्यायला तयार नाही, आणि अनेक ठिकाणी पैसे खाण्याच्या घटना घडल्यात. कुठून आणायचे पैसे? आणि मग यांनी काय पर्याय निवडला की आम्हाला करण्यासारखं काय, तर फक्त कष्ट आहे, तर आम्ही 150 किलोमीटर चालत जाऊ, आणि मग आम्हाला कुठे लोक अडवणार नाहीत ती एकमेव जागा आहे म्हणजे रेल्वेच्या रुळाची बाजू. रेल्वेच्या रुळा ट्रॅकनी साईनने गेलो आपण तर कोणी आपल्याला विचारणार नाही कागद, आणि मग ते या दिशेने निवडतात. आणि मग प्रश्न पडतो आम्हाला
की या लॉकडाऊनच्या दरम्यान आम्ही आमच्या देशाच्या या समूहांचा विचार कशा प्रकारे केला होता आणि ज्या प्रकारे आम्ही केला होता तो पुरेसा होता का? आमची व्यवस्था ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नाही करू शकली, आमची व्यवस्था रेल्वेची व्यवस्था नाही करू शकली, आमची व्यवस्था लोकांना वेळेवर कागदपत्र नाही देऊ शकली, आमची व्यवस्था या लोकांना व्यवस्थित सांभाळू नाही शकली. आणि याच्यात कुठल्या पक्षाला दोष द्यायचा नाहीये. मी आमची आमची म्हणतोय. सरकार कोणाचंही असेल, आपण कोणालाही निवडून दिलेलं असेल आणि आत्ताच नाही, आपण पुढेही त्याच पक्षाला त्याच नेत्याला निवडून देऊयात, तो आपला अधिकार आहे. पण जेव्हा समस्या देशाची असते तेव्हा मध्यमवर्गीयांनी आपण निवडून दिलेलं सरकार असलं तरी त्यालाही सांगितलं पाहिजे की आपल्या राष्ट्रामधल्या या समूहाचं कल्याण याच्यावर आपण आवाज उठवला पाहिजे. आणि ही जी गोष्ट आहे ती इथे घडली नाही. आपण नुसतं हळवेपणानं दुःख व्यक्त केलं, एक दिवसात आपण शांत झालो. आणि मग जर मध्यमवर्गीयच आवाज उठवायचं सोडून दिलं तर या देशात आवाज कोण उठवणार? श्रीमंतांना आवाज उठवण्याची कधीच गरज नाही भासणार. गरिबांना आता बघितलं तुम्ही की एवढी वाईट अवस्था आहे आयुष्याची, 2 वेळेचं पोट हातावर आहे, रोजचं जगणं त्यांना नव्याने लिहायला लागतं. आणि मध्यमवर्गीय आपण फक्त सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इकडे तिकडे काहीतरी केलं, एकमेकांशी बोललो फोनवर, इथेच आपण संपत चाललो. हे वर्कआउट नाही होणार. आणि म्हणून मग आपल्याला आपला सामाजिक स्व जो आहे तो विशेषत्वानं घडवण्याची गरज आहे. या जोडून घेतलं जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपण समाजाचे विवेक जागरूक ठेवणारे टॉर्च बिअरर आहोत. आपल्यासाठी व्होटिंगच्या दिवशी, इलेक्शनच्या दिवशी मतदान करणं एवढंच सामाजिक किंवा राजकीय सहभागाचं मॉडेल असून चालणार नाही, तर आपण रोज पहारा दिला पाहिजे. कारण इथले आपण आहेरे गटातले आहोत, आपण शिकलेले आहोत, आपल्याला बऱ्या वाईटाचं विवेक करता येतो. आणि त्यामुळे आपण नेहमी जिथं कुठं पॉवर हाऊस आहे, मग ते प्रशासन असेल, ते माध्यम असेल, ते इंडस्ट्रियलिस्ट असतील, ते सरकार असतील, तिथे आपल्याला या समाजाच्या रचनात्मक बदलाकरता मोठ्या समूहाचा आवाज बनलं पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही आयडिओलॉजीला प्रेफर करा, पण शेवटी सगळ्याच आयडिओलॉजी देशाच्या कल्याणाचीच भाषा करतात ना. आणि म्हणून मग या समूहासाठी आपल्याला आपला सामाजिक स्व यांच्याशी जोडून घेऊन केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या छोट्या छोट्या समस्या, व्यक्तिगत समस्या, आंतरवैयक्तिक समस्या महत्वाच्या आहेत, पण त्या इतक्या मोठ्या आपण करायला नको की त्याच्यातच आपण गुंतून जाऊ. तोच कोश आपला तयार होईल आणि समाजामध्ये जे इतक्या मोठ्या समाजाचं नेतृत्व आपल्याकडे असतं, तो समाज मात्र डोळ्यादेखत संपत जाईल आणि एक दिवशी पुन्हा आपण एका वेगळ्याच दारिद्र्याच्या गर्तेत, परावलंबनाच्या गर्तेत जाऊ. ते टाळायचं असेल तर आपण आपल्या समस्या सोडवतानाच या समाजाशी करुणेने जोडलं पाहिजे आणि जे शक्य आहे ते करत राहिलं पाहिजे. नुसते थोडे पैसे दिले आपण करतोच, की आपल्या मोलकरणीला म्हणा, आपल्या घरात काही सेवा देणाऱ्या लोकांना आपण त्यांना महिन्याचे पगार दिले, कामाला देणं, हे तर चांगलंच आहे, करायलाच पाहिजे. पण एवढंच करून आपल्याला थांबता येणार नाही, याच्या पुढे गेलं पाहिजे. आणि थोडीशी आपल्याला आच बसली तरी हा समूह उभा राहिला तर आणि तरच उद्या आपली देशाची स्वप्न आणि आपली स्वप्न साकार होणार आहेत. नाहीतर हा समूह एका टप्प्यावर फुटून गेला तर आपण आपल्या राज्यघटनेचं जे कल्याणकारी राष्ट्राचं स्वप्न आहे ते डोळ्यादेखत संपताना बघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज हा जो इंडियन डिप्राइव्ड मास आहे, वंचित मास, तो व्हेंटिलेटरवर आहे, त्याला लाईफ सपोर्टची गरज आहे आणि ती आजच नाही, पुढची 3 वर्ष लागणार आहे. तर आपण थोडस आणखी पुढे जाऊन संवेदनशीलता दाखवली पाहिजे आणि पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल सिक्युरिटी कन्सर्न्स, सामाजिक सुरक्षेच्या योजना, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, या गोष्टी या समूहाला कशा कमीत कमी अफोर्डेबल प्राइसेस मध्ये मिळतील, योजनांच्या माध्यमातून याच्यासाठी मोठा आवाज उठवला पाहिजे. बहुमताची काही गरज नसते. जेव्हा एक आवाज विवेकाने स्ट्रॉंगली उठवला जातो
तेव्हा अनेक लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि जगात आणि भारतात अशाच गोष्टी जास्त आहेत. कुपोषणाची समस्या इतकी मोठी होती भारतामध्ये, त्याच्यावर कोळी पानगळ सारखा रिपोर्ट लिहून अभयभंग राणीभंगांनी त्याचा वाचा फोडली आणि केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर WHO त्यांनी केलेलं मॉडेल सगळ्या जगाला मार्गदर्शक प्रेरक मॉडेल म्हणून स्वीकारलं आणि WHO विकसनशील राष्ट्रांना आणि अविकसित राष्ट्रांना ज्या आरोग्याच्या पॉलिसीज आहेत त्याच्यासाठीचं फंडिंग देणं जे आहे त्याची डायरेक्शन त्यांनी बदलली. ते काय सत्तेत नव्हते, पण मध्यमवर्गीयाकडं शिकण्याची, संशोधनाची, क्रिटिकल थिंकिंगची क्षमता तुलनेने जास्त आहे. व्हॅल्यू सिस्टीम त्याला माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून त्यांनी या समाजाच्या विकासासाठी यंत्रणेत काय बदल केले पाहिजेत याबद्दलचा आवाज उठवला पाहिजे. तर हा मी सोशल सेल्फ म्हणतो. आणि मग हे करत असतानाच आपण वास्तववादी गोल ठेवून कोरोनावर मात करणं वगैरे बाजूला ठेवून कोरोना बरोबर समायोजन कसं करायचंय, लर्न टू लिव्ह विथ कोरोना यावर आता भर द्यायला पाहिजे. आणि भयाची जी इंडस्ट्री आहे तिची आपण व्हिक्टीम बनता कामा नये. ती भयाची इंडस्ट्री जी आहे किंवा हेट स्प्रेडिंग पॉलिटिकल अजेंडा आहे, आपण बघतोय व्हॉट्सअपवर, आपणही त्याच्यात सहभागी होतो कळत नकळतपणे. की आपण कुठल्या तरी पार्टीचे असतो आणि दुसऱ्या पार्टीच्या कुठल्याही माणसाने काही मांडलं, दुसऱ्या आयडिओलॉजीच्या कुठल्याही माणसाने काही मांडलं की आपण त्या हेट प्रोपगंडामध्ये नकळतपणे आपली भूमिका पण बजावतो. हे टाळलंच पाहिजे. आपण आपला विवेक मिस करता कामा नये. तर हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. सो वी शुड नॉट बिकम अ विक्टिम ऑर कॅरियर ऑफ फिअर प्रोवोकिंग इंडस्ट्री ऑर हेट प्रोपगंडा. त्याचबरोबर सोशल मीडियावरचे जे फॉरवर्ड आपण करतो त्याच्यामध्ये पण आपण विचार केला पाहिजे की एवढ्या सर्वंकष दिशेने विचार केल्यानंतर जी काही आपल्याकडे माहिती आली आहे तिची शहानिशा नक्की कशी होते हा विचार आपण करायला पाहिजे. पॉझिटिव्ह अंगाने किंवा निगेटिव्ह अंगाने, पण अतार्किक किंवा इलॉजिकल किंवा भावनिक असं काहीतरी यश किंवा अपयश असं गुंडाळून दिलं तर त्याच्यात तारतम्याने विचार करून आपल्याला हे ठरवलं पाहिजे. कारण खोटी स्वप्न पण तितकीच वाईट असतात. छान वाटणारी पण खोटी असतील स्वप्न, अवास्तव असतील तर ती सुद्धा समाजाचं नुकसानच करतात. एक प्रकारचा प्लेसबो तयार होतो, दारूची झिंग होते. मग ती जे न करताच आम्ही यश म्हणायला लागलो तेही टाळलं पाहिजे. तो मीडियावर फॉरवर्ड करताना हा विचार आपण करू. आणि सेन्सेशनल ब्लेम स्पीचेस पण आपण टाळले पाहिजेत असं मला वाटतं. कारण इतक्या मीगर कमी रिसोर्सेस मध्ये जे प्रशासन काम करत आहे त्याच्यात अनेक मर्यादा आहेत, मान्य करू, पण ते काम करत आहे. आज कितीतरी पोलीस ऑफिसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत की जे कोरोनासाठी तिथे उभे राहिले, त्यांना कोरोना झाला, त्यातल्या काहींचा मृत्यू झाला. आज त्यांची घरं त्यांच्या मागे आहेत आणि आपण नुसत्याच चुका काढायला लागलो की हे असेच वागतात, ते तसेच वागतात, ते तसेच वागतात आणि नुसतं ब्लेम गेम करायला लागलो तर आपण मध्यमवर्गीय म्हणून आपला रोल बजावत नाही आहोत. तर मला असं वाटतं की तो आपण बजावला पाहिजे आणि याला मी सामाजिक स्व म्हणतो. आणि जर आपण अशा पद्धतीने या समाजाला जोडून घेतलं तर त्याच्या सुखदुःखामध्ये आपण भागीदार झालो आणि त्याला योग्य दिशेने कल्याणकारी राष्ट्राच्या दिशेने नेण्यासाठी आवाज बनलो तर मला असं वाटतं की आपण व्यक्तिगत पातळीवर ज्या काही आपल्याला समस्या जाणवतात त्या खरंच खूप छोट्या आहेत आणि त्या छोट्या समस्यांमध्ये आपण अडकून पडलो आहोत. त्याच्यापेक्षा मोठ्या समस्येला हात घातला तर आपली समस्या आपल्याला समस्याच वाटणार नाही. इथपर्यंत मोठं मन आपलं होऊ शकतं. आपण आपल्या कोशातून बाहेर येऊयात. आपल्या समस्या सोडवतानाच या समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे त्याची जाणीव ठेवूयात. आणि म्हणून मी म्हणतोय की वी शुड बिकम अ कॉन्शियस रेझर ऑफ सोसायटी. समाजाचा विवेकाचे पलिता आपल्या हातात असावा. आणि शेवट करताना मी हेच सांगतो की वी शुड बिकम अ सिटीझन. आपण फक्त ग्राहक होता कामा नये, आपण नागरिक झालं पाहिजे. जगातली प्रत्येक इंडस्ट्री, प्रत्येक व्यक्ती, राजकारणातली, अर्थकारणातली आपल्याला ग्राहक बनवायला बसलेली आहे. कारण आपल्याजवळ पैसा आहे, आपण आहेरी वर्गातले आहोत. त्यामुळे ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जवळ घेण्याचा, प्रभावाखाली घेण्याचा प्रयत्न करते. पण आपण मात्र समाजातल्या खालच्या तबक्याकडे बघितलं पाहिजे. तर आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू. आणि म्हणून सिटीझनशिप is a sense of belonging to a community for which one bears some responsibility.
आपली जबाबदारी आहे. इन अ वर्ड, सिटिझनशिप इम्प्लाइज पब्लिक स्पिरिटेडनेस. आपण लोकांचा कैवार घेतला पाहिजे, विच इज अकीन टू पॅट्रियटिझम अँड इट हॅज टू बी कल्टिवेटेड. यालाच देशभक्ती म्हणायचं, यालाच देशभक्त म्हणायचं. कुठल्या तरी पार्टीचा सदस्य झाला म्हणून देशभक्त होत नाही, कुठल्या तरी पार्टीचा सदस्य झाला म्हणून देशद्रोही पण होत नाही, कोणाच्या विरोधात बोलला म्हणून देशभक्त होत नाही, कोणाच्या बाजूने बोलला म्हणून देशभक्त होत नाही. तर देशभक्त तेव्हा होतो जेव्हा आपण राज्यघटनेने सांगितलेली नागरिकाची कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि पब्लिक स्पिरिटेडनेस, ग्रेटर कॉमन गुड, सर्वांचं भलं पाहण्याचा विशेष प्रयत्न करतो, तेव्हा आपण सिटिझन होतो. तर हे सिटिझनशिपचं जे काही महत्वाचं तत्व आहे ते आपण अंगीकारलं पाहिजे. आणि मार्टिन सेलिंगमन, जो पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा उद्गाता मानला जातो, त्याच्या शब्दात त्यांनी जी ऑथेंटिक हॅपीनेस साठीची व्याख्या सांगितली आहे ती पण याच गोष्टीकडे निर्देश करते, की तो म्हणतो की तुमच्यापेक्षा मोठं असं स्वप्न जेव्हा तुम्ही पाहाल, एका लार्जर कम्युनिटीला जोडून जेव्हा तुम्ही स्वप्न पाहायला लागाल, तेव्हा तुमचा जो काही आनंदाचा स्तर आहे दॅट इज ऑथेंटिक हॅपीनेस. आणि म्हणून त्यांनी संशोधनात हे पटवून दिलंय की डुईंग अ काइंडनेस produces the single most reliable momentary increase in well-being of any exercise we have tested. आपण कोणत्याही कृतींचा अभ्यास केला आणि तपासून पाहिलं तर आपल्याला असंच दिसून येईल की जेव्हा इतरांसाठी आपण करुणा दाखवतो, इतरांच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि त्यांना त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी म्हणून मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपल्याला सर्वात जास्त वेलबिंगचा अनुभव येतो, स्वास्थ्याचा अनुभव येतो, मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येतो, सर्वंकष स्वास्थ्याचा अनुभव येतो. तर मी असं म्हणेन की असा सर्वंकष स्वास्थ्याचा अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या व्यक्तिगत स्वमध्ये सामाजिक स्वला आणूयात आणि आपला व्यक्तिगत स्व मोठा मोठा करत या संपूर्ण समाजाशी आपली पुन्हा एकदा नाळ जोडूयात. आणि ही नाळ जोडून या नाहिरे वर्गासाठी आपली जी कल्याणाची जबाबदारी आहे ती स्वीकारण्याचा प्रयत्न करूयात. आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही सगळे या गोष्टीचा विचार नक्की कराल. माझं बोलणं सगळं तुम्ही शांतपणे आतापर्यंत ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो. त्याबरोबरच मंडलिक कॉलेजचे मी आभार मानतो की त्यांनी या वेबिनार करता रिसोर्स पर्सन म्हणून मला आमंत्रण दिलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.